इकडे पालघरमध्ये आज उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे। महाविकास आघाडीकडून पालघरमधून भारती कांबडी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली। त्यांच्या प्रचाराकरता आज उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे। संध्याकाळी 5 वाजता बोईसरच्या आमगोड मैदानावरती ही सभा होणार आहे। दरम्यान या मैदानावरती विविध बॅनर्स लावण्यात आलेले असून इथला आढावा घेतलेला आमच्या प्रतिनिधींनी। पालघर लोकसभेसाठी महायुती आणि बहुजन विकास आघाडी यांनी अजूनही उमेदवार निश्चित केले नसले तरी महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या भारती कांबडी यांना उमेदवारी घोषित केलेली आहे आणि त्याच उमेदवाराच्या प्रचार सभेसाठी आज शिवसेनेत फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे पालघरमध्ये येत आहेत। आपण पाहू शकतो मी त्या ठिकाणी आहे, अगदी पास्तळचे हे आंबटगोड मैदान आहे। ह्या मैदानावर ही सभा पार पडणार आहे। बरोबर 5 वाजता उद्धव ठाकरे इथे उपस्थित होतील आणि ह्या सभेला संबोधित करतील। आपण पाहू शकतो की हा भव्य असा बॅनर व्यासपीठावरील आहे, त्याच्यावर खाली एक स्लोगन लिहिलेले आहे, एकच जिद्द वाढवण बंदर रद्द। दुसरीकडे आपण बघाल तर जी बैठक व्यवस्था आहे ती भव्य अशी बैठक व्यवस्था केलेली आहे। जवळपास 10,000 लोक बसतील अशी खुर्च्यांची व्यवस्था आहे ती केलेली आहे। दुसरीकडे आपण पाहायला गेलं तर पालघर जिल्ह्यातले जे ज्वलंत प्रश्न आहेत, वाढवण बंदर प्रकल्प असू द्या किंवा इतर कुपोषण असू द्या, बेरोजगारी असू द्या, त्याचप्रमाणे इथूनचे नागरिकांचे जे ज्वलंत प्रश्न आहेत त्या प्रश्नांवर नेमकं उद्धव ठाकरे आज ह्या सभेमध्ये काय संबोधित करतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर दुसरीकडे राज्यात ज्या सध्या राजकीय घडामोडी सुरू आहेत, अगदी राज ठाकरेंची मनसे ही महायुतीला जोडली गेलेली आहे, तर दुसरीकडे इतर ज्या राजकीय घडामोडी आहेत त्याच्यावर उद्धव ठाकरे नेमकं काय संबोधित करतात। बरोबर उद्धव ठाकरे येथे 5 वाजता ह्या सभास्थळी येतील आणि सभेला संबोधित करतील। त्यानंतर ते साधारण 6:15 वाजताच्या लोकल ट्रेनने मुंबईकडे निघणार आहेत। एकूणच पाहायला गेलं तर आज इथे उद्धव ठाकरेंची तोफ कशी धडधडते हे पाहणं आपल्याला महत्त्वाचं ठरणार आहे। संतोष पाटील, एबीपी माझा, पालघर।